नमस्कार, मी अश्विनी. माझ्या इझी टेस्टी रेसिपीज ह्या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूयात. ही भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते. त्यातली एक पद्धत वापरून मी आज ही भाजी इथे बनवणार आहे. चला तर मग बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य. मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा भाजून घेत आहे. कांदा सालांसहित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. आता एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्या गरम तेलामध्ये आपण शेंगदाणे, फुटाणे, लसूण, मिरची हे सगळे साहित्य परतून घेऊयात. फुटाणे नसतील तर डाळवं टाकलं तरीही चालेल. तुम्ही यात तीळ, खसखस, सुकं ओलं खोबरं किसलेलं हे देखील ॲड करू शकता. हे सगळे साहित्य मस्त खरपूस असे परतले गेलेले आहे. आता हे सगळे आपण थंड करण्यासाठी एक साईडला काढून ठेवूयात. हे सगळे साहित्य थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तोपर्यंत आपण इथे फोडणी करून घेऊयात. जिरे आणि मोहरी टाकून मी फोडणी बनवली आणि त्यात शेवग्याच्या शेंगा आपण परतून घेऊयात. थंड झालेले साहित्य मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. ते बारीक करतानाच त्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला, कोथिंबीर, मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे. आता हे वाटून घेतलेले वाटण शेवग्याच्या शेंगांच्या सोबत तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयात. आता तेल सुटल्यानंतर हे गरम केलेले पाणी यात ॲड करू. चवीनुसार तिखट, चवीनुसार हळद, तसेच चवीनुसार मीठ आपण मगाशी टाकलेलं आहे त्यामुळे थोडं कमीच टाकायचं, आणि धना पावडर हे सगळं काही टाकून ही भाजी चांगली 15 ते 20 मिनिटांसाठी शिजू द्यायची. भाजी शिजत आल्यानंतर असे कडेकडेने तेल सुटायला लागेल. चमचमीत खमंग अशी गावरान पद्धतीने बनवलेली शेवगा भाजी तयार आहे. कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. लवकरच भेटूयात नव्या रेसिपीसहित.